ड्रॉइंगचं सेटअप करून ठेवले. प्लीज आम्ही इथे ड्रॉइंग करू शकतो का? आम्ही काही बोलणार नाही डॅडू, प्रॉमिस. प्लीज. काव्या. हो आई आले. हे बघ राजू, ही जी काय अरेंजमेंट केली ना तुम्ही ती तशीच राहू दे. आता डॅडूचा इंटरव्ह्यू आहे की नाही, ते झाल्यावरती मग आपण पेंटिंग करू. हा ठेव चल. आपल्या घरातले दागिने कोणालाही काही न विचारता तिने परस्पर कोणाला तरी देऊन टाकले. काय झालंय? कोणाला दिलेस दागिने? कोण होती ती माणसं? अंजली, निकिता सकट किती श्रीमंत घरातल्या मुली सांगून आल्या होत्या प्रीतमसाठी, पण त्या सगळ्यांना नाकारून मी तुला सोन म्हणून या घरात आणलं. वाटलं होतं गरीब घरची आहेस, साधी सुधी आहेस, माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीस तू, पण नाही, तू तर स्वतःचे रंग. पत्रिका लग्नाआधी जुळवली नव्हती का? अगं बाई, तसं जर का असेल ना तर आपल्याला लवकरात लवकर कुणाला तरी पत्रिका दाखवायला हवी. हा, माझ्या ना ओळखीत एक ज्योतिष आहेत, आपण त्यांना दाखवूया. म्हणजे काय आहे, ते काहीतरी उपाय सुचवतील आपल्याला. काय आहे ना, या सगळ्यामुळे तुमच्या घरावरचं विघ्न टळेल. वेळ हातात आहे, तोपर्यंत उपाय केलेला बरा ना मधुराताई. एकदा का वेळ गेली, फक्त पश्चाताप करावा लागेल. मॅनर्स तू मला शिकवू नकोस, तू शिकवायचे नाही. आता कुठे जाऊन बाहेरचं जग बघते, तू शिक मॅनर्स. तुझ्यामुळे माझे आई बाबा माझ्या विरोधात जातात, हे समजतं ना तुला? तू मला या घरात आणलंस. हे बघ, मी काल सुद्धा बोलले होते तुला, घर आणि नोकरी सगळं सांभाळून तुला करावं लागेल. अगं मीनाक्षी, ती म्हणतीये तर तिने नसेल ठेवलं दूध. मग कोण ठेवणार आहे? विशू आत्ताच आपल्या समोर आलाय ना बाहेरून. तुम्ही हॉलमध्ये होता, मी खोलीत होते, हिनेच दूध ठेवलं असणार आहे. गॅसवर दूध ठेवणार तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे मग? हेच मला तुझं आवडत नाही. अगं लक्षात नाहीये तर मान्य कर ना. आई मी खरंच सांगतेय, मला नाही माहिती हे कसं झालं, मी नव्हते इथे. मी काव्या, नको वाद घालूस माझ्याशी. त्यावेळी काहीतरी घोळ झाला आणि आपल्या कंपनीच्या हातून आज एक मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलं. पण घरावर ना वाईट सावली आहे. अहो त्यामुळेच घडतंय हे सगळं. अहो खरं तर अंजलीला सून करून या घरात आणलीत ना, तेव्हाच सगळे फासे उलटे पडले. खरंच अंजली आल्यापासून संकटांची मालिकाच सुरू झाली आहे या घरात. असे एकसारखे अपशकुन होणार असतील तर अवघड. ही मुलगी ना. लकी लकी वेस्ट बाय लेडी लक. आई काय बसलेस काय? उठ 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 उठ. अरे अरे आज मी इतका खुश आहे, इतका खुश. आय एम सो हॅपी. आय टेल यू. एक तू काय तिकडे उभी असते ते सगळं ठेव, डिशेस वगैरे ठेव इकडे. ये पटकन. हळू हळू बाजूला उभे राहा. अरे काय झालं?
झालंय काय एवढं? काय नाही झालं विचार आई. म्युझिक चार्ट मध्ये माझं गाणं सध्या टॉप रेटेड आहे. अचानक सबस्क्रायबर्स वाढलेत, फॉलोअर्स वाढलेत, सगळं एकदम सडनली झालंय माहितीये का. इंडस्ट्रीमध्ये मोठमोठी लोक मला कॉल्स करतायत, खूप अप्रिशिएट करतात. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मोठ्या म्युझिक लेबल सोबत लवकरच कॉन्ट्रॅक्ट साइन करणार आहे मी. वाव, दॅट्स ग्रेट. आहेच माझा मुलगा कर्तबगार. है ना. एक मिनिट बिफोर आय फॉरगेट. मुंह मीठा करो. पूर्ण पूर्ण पूर्ण. नाही नाही नाही. बर. माझ्या आयुष्यातलं हे सगळं माझ्या लेडी लकमुळे झालंय. सो प्राऊड ऑफ यू. बट यू शुड बी मोर प्राऊड ऑफ हर. बघायला मिळतो असं झालंय मला. मीनाक्षी, काव्या. अहो काय झालं तुम्हाला? काय झालं? काय झालं सांगा. थांबा, पाणी आणते. पाणी प्या आधी. शांत व्हा. हळू, सावकाश सावकाश सावकाश. बाबा, बाबा काय होत आहे? बाबा, बाबा सावकाश. बाबा शांत हो तुम्ही. बाबा, बाबा काय झालं बाबांना? अगं यांना अटॅक येऊन गेला. मला काळजी वाटते. आई तुम्ही थांबा, मी डॉक्टरांना कळवते. बाबा शांत व्हा, शांत व्हा तुम्ही, नंतर बोला. तिकडे बाजारात चक्कर मारत होतो तेव्हा माझ्याबरोबर ते मित्र पण होते. हा, आणि तेवढ्याच. आणि मिसेस काव्या, माझा थोडा गैरसमज झाला. मी उगाच तुमच्यावर रागावलो. सॉरी. हा, लेट्स गिव्ह अ बिग हँड टू मिसेस काव्या फॉर हर न्यू रेसिपी. कॉंग्रॅच्युलेशन. आणि हे बघा, पुन्हा अशी चूक होता कामा नये. हो सर, सॉरी. काळजी घ्या. मी तयार केलेल्या रेसिपीत अल्कोहोल सारखे शब्द कसे ॲड झाले? हे बदल कुणी केले असतील हे बघावंच लागेल. आत्तापर्यंत काव्याला नोकरीवरून नक्कीच काढून टाकलं असेल. ही एवढी डेंजरस रेसिपी तयार केल्यानंतर काव्याला इथेच काय, कुठेही जॉब मिळणार नाही. आणि हे नक्की कोणामुळे झालं हे काव्याला कधीच कळणार नाही. अंजली, तू पण बस ना जेवायला. सगळ्यांना वाढून झाल्यावर बसेल ती. तुम्ही करा सुरुवात. सगळ्यांनी काकू प्लीज. हॅलो हॅलो ॲम्ब्युलन्स. प्रीतम, तुला काही नाही होणार आहे. हा, मी आले. तू डोळे उघड ना प्लीज. बोल ना माझ्याशी प्रीतम, प्लीज. प्रीतम, प्रीतम उठ ना प्लीज. प्रीतम, प्रीतम, प्रीतम काय झालं? अहो बघा केवढा रक्त आलाय त्याला. कुठेतरी ॲम्ब्युलन्स बोलवा प्लीज. मी बोलवलं ॲम्ब्युलन्सला, ते येत आहे. अगं भाई मधुराताई, काय
झालं प्रीतमरावांना? केवढं लागलंय? बाई बाई बाई